कृषी मंत्री कोण आहेत? महाराष्ट्राला विचारा, आठवतात का कोण कृषी मंत्री? एक तृणमूल काँग्रेस बद्दल पाहिलं असेल, 20 खासदारांनी वेगळा गट फॉर्म करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही सगळी एहसान फरामोश लोक आहेत. जिंकले ममता दिदींच्या नावावर आणि आता लगेच सरकार बदलतं टुपुक टुपुक उड्या मारून पळतात. उद्धव साहेब आणि मी आम्ही एक पथ्य पाळलेलं आहे की जे आमच्या सोबत असतात त्यांच्यावर आम्ही अंधविश्वास ठेवतो. काही काही लोक अंधभक्त असतात, आम्ही अंधविश्वास ठेवणारे लोक आहोत. पूर्ण आदर ठेवून सांगतो सर न्यायाधीश आहेत, त्यांच्या म्हणण्याशी आम्ही पूर्ण सहमत आहोत की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिस्ट्रॉइड. आमचं म्हणणं एकच आहे, कुठची अट न ठेवता, कुठची शर्त न ठेवता तुम्ही कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी केली पाहिजे. आज 3 लोकसभा मतदारसंघाचं विधानसभा वाईज बैठका झाल्यात. सगळे पदाधिकारी, मग कुठची पदं रिक्त आहेत, काय आहेत, येणारे SIR या सर्वांवर चर्चा झाली आणि पुढचं काय कसं आंदोलन करायचं वगैरे हे सगळ्या विषयांवर चर्चा झाली. आता जास्ती माहिती देत नाही, नाहीतर बैठक बाहेरच घ्यायला लागली असते. मला वाटतं आपण अफवांवर विश्वास ठेवू नका. उद्धव साहेब आणि मी आम्ही एक पथ्य पाळलेलं आहे की जे आमच्या सोबत असतात त्यांच्यावर आम्ही अंधविश्वास ठेवतो. काही काही लोक अंधभक्त असतात, आम्ही अंधविश्वास ठेवणारे लोक आहोत. सगळे जे काही निवडून आलेले आहेत खासदार आपण पाहिलं असेल 2024च्या लाटेमध्ये उद्धव साहेब प्रत्येक मतदारसंघात गेलेले आहेत. आम्ही असू, पवार साहेब असतील, हे सगळेच आम्ही प्रचार करून लोकांनी हे ना मशालीवर जिंकून आणलेलं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे कालच्या आमच्या बैठकीमध्ये आपण पाहिलं असेल सगळेच लोक, काही तिथे उपस्थित होते, काही ऑनलाईन उपस्थित होते आणि हे सगळे लोकांनी विश्वास ठेवून मतदान केलेलं आहे आणि सगळे सोबत आहे. अरे पण ऑनलाईन येणं चुकीचं काय? कोणाचा त्रास असेल ना. काल रात्री आमची जी जिल्हा प्रमुखांची झूम कॉल झाला त्याच्यात सगळे होते. ओमराता तिथे बोललेच होते त्या कॉन्फरन्सवर. एक तृणमूल काँग्रेस बद्दल पाहिलं असेल, 20 खासदारांनी वेगळा गट फॉर्म करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही सगळी एहसान फरामोश लोक आहेत. जिंकले ममता दिदींच्या नावावर आणि आता लगेच सरकार बदलतं टुपुक टुपुक उड्या मारून पळतात. एक महत्वाची गोष्ट आहे की आमची केस जवळपास आता 4-4.5 वर्ष चालू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची देखील केस तेवढीच वर्ष चालू आहे. तसं पाहायला गेलं तर संविधानामध्ये ही खूप मोठी तरतूद आहे, मोठी घटना आहे की एखाद्या पक्षाचं फुटून चोरून कोणीतरी ते नाव चोरू शकतं, निवडणूक आयोग त्यांना सिम्बॉल देखील देऊ शकतं. ही खूप मोठी गोष्ट आहे. आमचं म्हणणं एकच आहे, आत्ताचे जे पूर्ण आदर ठेवून सांगतो सर न्यायाधीश आहेत, त्यांच्या म्हणण्याशी आम्ही पूर्ण सहमत आहोत की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिस्ट्रॉइड. आणि तो जस्टिस डिस्ट्रॉय होताना दिसतोय का आपल्याला देशामध्ये? आपलं लोकशाही डिस्ट्रॉय होतोय दिसतंय का? मला वाटतं ह्याच्यावर पण आपण विचार करणं गरजेचं. मला वाटतं मागच्या वेळी जी चूक झाली आपण पाहत असाल, रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट जो होता तो आपण विश्वास ठेवून लोकांनी पुढे जाऊ दिला. आता ती चूक दिसते. तर आता रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटवर आता आमची चर्चा झाली. एम्प्रेस गार्डन मध्ये घुसण्याचा प्रयत्न आहे, त्याच्यावर आमची चर्चा झाली. बेताल टेकडीवर आमची चर्चा झाली. हे सगळं ऐका ना, मला तर बोलू द्या, पूर्ण तर बोलू द्या. महत्वाची गोष्ट एकच आहे की ह्या एका राजकीय गोष्टीवर चिकटून न राहता महाराष्ट्रात अनेक विषय, देशात अनेक विषय आणि त्याच्यावर पण आपण चर्चा करणं गरजेचं. तुम्हाला सांगा, परत निवडणूक लढवून दाखवा आणि जिंकून दाखवा. मला वाटतं त्याच्यात जायचं नाही. मला ते कसे त्यावेळी पण जिंकलेत, कसा आम्ही प्रचार केला वगैरे त्याच्यात जायचं नाहीये. मुद्दा हाच आहे, मी तुम्हाला सांगतोय. या राजकीय घडामोडी ज्या आहेत, पक्ष तोडण्याच्या, पक्ष फोडण्याच्या, कोण कुठे उड्या मारतंय, कोण काय होतंय, हे देशात सगळीकडे चालू आहे. बरोबर आहे, 2/3 मेजॉरिटी प्राप्त करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. पण ते पुढे गेल्यानंतर काय काय होणार आहे? प्रेस फ्रीडम मध्ये आपण आता कुठे आहोत? डेमोक्रेसीमध्ये कुठे आहोत? आपण जगातली सर्वात मोठी लोकशाही होतो आता आहे असं वाटत नाहीये. आणि देशात एका बाजूला जर आपण नुसतं ही राजकीय चर्चा बोलत राहिलो आणि लोकांच्या विषयावर चर्चा नाही केली तर लोक आम्हाला निर्लज्ज समजतील. आज वाढतंय ते महागाई वाढत आहे. आज आपण पाहतोय नीटचा पेपर फुटतोय. आज CBSEचा पेपरमध्ये घोळ झालेला तो पाहतोय. महागाई सोबत गॅस, डिझेल, पेट्रोल काय, इथेनॉलचं भूत लोकांसमोर लावलेलं आहे. आता हे करत असताना जर आम्ही नुसतं राजकीय बोलत राहिलो तर लोक बोलतील आम्ही तुम्हाला तरी मतदान करतो. त्याच्यावर मला थोडी माहिती घ्यायला लागेल, कोणी काय केलंय. पण जे कोण त्यांना घाबरतात किंवा जेनझीला घाबरतात तेच असं काही. आपण 2 फरक पहा. पहिली जी आम्ही 2019 साली केली होती, ती 2019-20 साली, त्याला आम्ही कर्जमुक्ती बोलत होतो. माफ कोणाला आपण करतो तर गुन्हेगार करतो. गुन्हेगार काही शेतकरी आहेत आपले? काही शेतकरी म्हणजे आपला अन्नदाता गुन्हा केलाय कोणी? आणि मुख्य गोष्ट हीच आहे की आमच्या वेळी कुठच्याही अटी शर्ती न लावता, कुठच्याही किचकट ह्याच्यात तांत्रिक गोष्ट न आणता आम्ही सरळ सोट आम्ही केलेलं की 2दा तुम्ही सह्या करा किंवा अंका करा, जे काय आपले सरकार सेवा केंद्र होतं त्याच्यात जाऊन तुम्ही करू शकत होता. आणि हे केल्यानंतर आपण पाहिलं असेल महाराष्ट्रातला जो शेतकरी सुखावला होता तो अजूनही हे म्हणतो की उद्धव ठाकरेंनी दिलेली कर्जमुक्ती ही आमच्यापर्यंत पोहोचली, त्याच्या आधी किंवा नंतर कधीही कर्जमुक्ती आमच्याकडे आली नाही. आत्ताची केलेली कर्जमाफी आहे ती उपकार केल्यासारखी कर्जमाफी आहे. म्हणजे एका बाजूला आपण पाहतोय जवळपास 85 लाख महिलांचं जे काही लाडकी बहीण योजनेतले पैसे होते ते वळवलेले असं वाटतंय.
म्हणजे तुम्ही त्यांना पात्र ठरवलं, त्यांची मतं घेतली, 85 लाख महिलांची मतं घेतली आणि नंतर तुम्ही त्यांचा वापर झाल्यानंतर सोडून दिलं निवडणुकीनंतर. आता त्यांना अपात्र ठरवता, त्यांना धमकवता, त्यांच्या खात्यातून पैसे परत घेताय आणि आता काहीतरी थातूर मातूर करायचं म्हणून तुम्ही कर्जमुक्ती असं दाखवताय, कर्जमाफी असं दाखवताय. आमची देखील आंदोलनं सगळीकडे होतात, जिल्ह्यात होतात. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मोठी तीव्र आंदोलन देखील होणार आहेत. आमचं म्हणणं एकच आहे, कुठची अट न ठेवता, कुठची शर्त न ठेवता तुम्ही ही कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी केली पाहिजे. मग भले ते 2017च्या ह्याच्यात आले असो किंवा 2019च्या ह्याच्यात. 2019-20ला पण 6 वर्ष झाली ना. कृषी मंत्री कोण आहेत महाराष्ट्राला विचारा, आठवतात का कोण कृषी मंत्री? निश्चितपणे करणार आहोत आम्ही. हा प्रश्न विधान भवनात देखील घेणार आहोत, खूप अग्रेसिव्हली घेणार आहोत. पुण्यातला वेटाळ टेकडीचा विषय आहे, तो HCMTRचा विषय आहे, मग परत गणेश खिंडीचा विषय आहे, ते आता बॉटॅनिकल पार्क जे आहे त्याचा आहे, एम्प्रेस गार्डनचा आहे, रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचा आहे. मुख्य गोष्ट ही आहे, परत तुम्हाला सांगतो, मी पर्यावरण मंत्री असताना इथे येऊन पाहणी केली होती. सलीम अली बर्ड पार्क, तिथे आता राडारोडा पडलेला आहे, तो आपण पूर्ण राडारोडा काढून रिवाईव्ह केलं होतं. रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट तो विषय थांबवून खऱ्या काय ब्लू लाईन रेड लाईन आहेत ते आपण रिवाईव्ह करत होतो. तो अभ्यास करून मग आपण रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट खरं जे आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट, शाश्वत विकास, तो आणणार होतो. तसंच वेताळ टेकडीला मी पूर्णपणे स्थगित केलं होतं आणि सरकार असो किंवा नसो त्या विषयाला आम्ही चिकाटीने घेऊन, जिद्दीने घेऊन लढत आहोत. आता पुढे हे जे काही विषय गणेश खिंडीचा असेल किंवा आतापर्यंत गेल्या 4 वर्षामध्ये किंवा गेल्या 10 वर्षामध्ये जेवढे काही मोठे प्रकल्प आलेले आहेत, त्याचं एफॉरेस्टेशन कुठे झालंय का, ट्रान्सप्लांट झालं असेल तर ती स्कॅम झालंय की खरोखर ट्रान्सप्लांटेशन झालंय, हे पण माहिती घेणं गरजेचं. आता दोन्ही गोष्टी बघा तुम्ही. एका बाजूला सरकार आपल्याला सांगतं विजेचं पण सरप्लस आहे, नेट सरप्लस आहे, पण लोड शेडिंग तर चालू आहे, ट्रिपिंग चालू आहे. दुसऱ्या बाजूला आता हे जे काही सांगतात की ऑगस्ट पर्यंत पाणी पुरेल असं एवढं पाणी आहे, पण आता पुण्यात 1 दिवस आड म्हणजे कदाचित इथेनॉलला जास्ती पाणी देतील अशी भीती वाटायला लागली, कारण इथेनॉल 100% फाईल साईन झाली. पण मुख्य गोष्ट ही आहे की कदाचित सरकार आज रात्री येऊन 8 वाजता तुम्हाला आश्वासित करेल की पुरेसं पाणी आणि पुरेसं वीज हे तुम्हाला 2047च्या साली 100% मिळेल. पण एकच, सॉरी, मी तुम्हाला परत एकदा एका महत्वाच्या विषयावर आणतो, मग विधान परिषद येतो. तुम्ही पाहिलं असेल विधान परिषदेत घाणेरडं राजकारण झालं, जिल्हा परिषदेत असेल किंवा आता जे काही चालू आहे, परत पक्ष फोडण्याचं राजकारण असेल, खासदार आमदार फोडण्याचं असेल, नगरसेवक असेल, हे सगळं एका बाजूला भाजप जेव्हा ह्याच्यात व्यस्त आहे, सगळे सत्ताधारी पक्ष व्यस्त आहेत. पाण्याचा विषय असेल, जो पुण्यासारख्या शहरामध्ये जर 1 दिवस आड पाणी यायला लागलं तर कोण इथे उद्योगधंदे करायला येणार, कोण इथे गुंतवणूक करायला येणार, कुठचा IT पार्क येणार आहे, हा जरा विचार करावा. बघा, तुम्हाला सांगतो, असं अनेक ठिकाणी आमच्याकडे, जसं कोकणात देखील एकाला आम्ही हकालपट्टी केली, आम्हाला दिसलं सरळ सरळ त्यांनी पैसे घेतले असतील किंवा नसतील, पण त्यांनी माघार घेतली. जे लढायलाच तयार नाहीये ते सोबत राहून काय करायचं, म्हणून त्यांची हकालपट्टी आम्ही केली. पण महत्वाची गोष्ट पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत लोकांचे विषय घेऊन. सगळी आंदोलनं असतील, मग ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम असेल, मग इव्हन अधिवेशनात आता भांडण्याचं असेल, सगळी आंदोलन वगैरे करतो. पण पुन्हा एकदा सरकार आणि सत्ताधारी पक्ष कधीतरी राजकारणाच्या पलीकडे जाऊन जे जनतेचे खरोखर प्रश्न आहेत ते सोडवणार आहेत. असं काही नाही सांगितलं. कालच्या VC मध्ये नाही काय, कालच्या VC मध्ये आपण पाहताय एवढंच सांगितलं, आणि काल सगळे जिल्हा प्रमुख, विधानसभा संपर्क प्रमुख, आमदार, खासदार सगळे होते त्याच्यात, नेते उपनेते वगैरे. एकच गोष्ट महत्वाची आहे, लोकांमध्ये रोष वाढत चालतो. महागाईचा विषय असेल किंवा पेपर फुटीचा विषय असेल किंवा हॉस्पिटलमध्ये आपण पाहतोय औषधं उपलब्ध नाही आहेत, अनेक गोष्टींमध्ये रोष आक्रोश वाढत चालले. शेतकरी त्रस्त आहेत, महिला हैराण आहेत, सगळं हे काय. पण हे होत असताना विरोधी पक्ष म्हणून आम्ही आमची पूर्णपणे बाजू जी आहे, निवडणुका असो किंवा नसो, आम्ही ती मांडत राहणार, लढत राहणार आणि लोकांच्या विषयासाठी रस्त्यावर उतरत राहणार. हेच एवढं आम्ही सांगितलेलं आहे. एकच महत्वाचं आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय, परवाकडे कॉक्रोच जनता पार्टीचं पुण्यात देखील आंदोलन झालं, मोठा प्रतिसाद मिळाला. का तर लोकांमध्ये तो रोष आहे, पर्याय शोधतात लोक, आणि तो पर्याय उभा करण्यासाठी आम्ही सगळेच प्रयत्नशील राहू. बघा, याच्यातून तुम्हाला मी राजकीय वक्तव्य करणार नाही, पण एकच सांगतो, अर्थात कोऑर्डिनेशन हे वाढत राहील आणि कोऑर्डिनेशन आम्ही करू. ऐका ना, आता हे ऑपरेशन टायगर, ऑपरेशन लोटस, ऑपरेशन लेपर्ड, ऑपरेशन मंकी जे काय करायचंय ना, ह्याच्यात मला जायचं नाहीये. अफवांवर मी विश्वास ठेवत नाही. थोडा वेगळा होता साहेब. आता माझं उत्तर हेच राहणार, लोकशाही राहिली कुठे, लोकशाही संपलेली आहे. आणि म्हणून मी मगाशी जे म्हणालो ना, आम्हाला जर वेळेत न्याय मिळाला असता तर हे झालं नसतं. नक्कीच आहे. आणि तुम्ही पाहिलं असेल, दुर्दैव हे आहे की आता जो ISL मध्ये पण जो घोळ होत आहे तो एवढा दुर्दैवी आहे, कारण ISL ही टुर्नामेंट जे कोणी आधी चालवत होते AIFF सोबत, खरं तर ते AIFF वर उपकार केल्यासारखंच होतं. आता AIFF ने त्याचा हस्तक्षेप केल्यानंतर ISL मध्ये जो गोंधळ झालाय तो लवकरात लवकर सुटो. व्हर्टिकल मोबिलिटी जी आहे, ISL असेल, मग प्रीमियर आपलं हे जो लीग आहे इंडियन लीग वगैरे, हे सगळं I लीग, तो नीट व्हावा ही इच्छा आहेच. आणि आम्ही जे काही प्रयत्न करतो, दुसऱ्या बाजूनी सरकारकडून पण
मोकळी मैदानं ही वाढावीत. मुंबईमध्ये तर आम्ही जे मध्ये आंदोलन केलं 3 रिक्रिएशन ग्राउंड, त्याच्यात एक फुटबॉलचं अधिकृत ग्राउंड, ते बिल्डरच्या घशात घालत होते. त्याच्यात मी आंदोलन केलं, आम्ही सगळ्यांनी केलं, ते वाचवू शकलो. हे मातीची मैदानं वाचावीत, टर्फ वगैरे नंतर पहिली मोकळी मातीची मैदानं वाचावीत.